काही होणार नाही, डोंट वरी. सो आपण आजच्या दिवसांनी 2 कामं तर संपवूया आणि आपल्याबरोबर टायप असलेल्या हॉटेल्सना कॉन्टॅक्ट करून घ्या. त्यांच्याबरोबर त्यांच्या गाईडलाईन्स आपल्याला डिस्कस करून घ्यायच्या आहेत. हां, एक मिनिट. सॉरी. आणि मुख्य म्हणजे आपल्याला आपल्या इंटर्न्स बरोबरही मीटिंग करायच्या आहेत. पुढच्या आठवड्यातला क्लायंट सर्वे कसा होणार आहे हे सगळं बघून घ्यायचं आहे. ठीक आहे? बघितलं ना मॉम इन लॉ, माझा फोनच रिसीव्ह करत नाही. ती नाही उचलणार माझा फोन. तिला ना मला इम्पॉर्टन्सच द्यायचं नाहीये. परत लाव ना आणि स्पीकर वाटा. बघ बघ. ओके. आणि मला सांगा, आपला गेल्या आठवड्यातला सर्वेचा डेटा सगळा सबमिट झालाय का? हो मॅम. ठीक आहे, मग मी आता हा सगळा डोळ्याकडून एकदा घालून घेते आणि मग सरांची मीटिंग फिक्स करून टाकूया. सो त्याच्यानंतर आपण पुढचा टास्क ठरवूया. एकच सेकंद ना. ही परत कॉल करते. इमर्जन्सी असेल का? आजी ठीक असतील ना? आय एम सो सॉरी. फक्त जरा अर्जंट आहे, मला हा फोन घ्यावा लागणार आहे. नो प्रॉब्लेम मॅम. हॅलो, काय ग? काय झालंय? बरं आहे ना सगळं? हो सगळं ठीक आहे, पण ताई मला ना जरा बोर होतंय. सुष्मिता, तुला बोर होतंय म्हणून तू फोन केलायस मला? अगं राजा, मला वाटलं काहीतरी इमर्जन्सी आहे, मी घाबरले. हा पण अरे माझं बोर्डम पण महत्वाचं आहे ना. अगं मग काहीतरी फ्रुटफुल कर, विधायक गोष्टी करा, काहीतरी वाचन करा, काहीतरी छान नॉलेजेबल बघ. नाही नाही, मला ना ऍक्च्युली ना काहीतरी इंटरेस्टिंग करायचंय. म्हणजे मला एक प्रोजेक्ट हातात घ्यायचाय. ओके ओके, ठीक आहे. आपण एक काम करूया, मी ऑफिसमधनं घरी आले ना की आपण तुझ्या प्रोजेक्ट बद्दल डिटेल डिस्कस करूया. आता मी कामात आहे. हा यार काय येत आहे तुझं? मी काय म्हणजे इथे काय रिकामी बसली का मी इथे? हा आणि हे बघ ना, म्हणजे मी तुला काही न सांगता केलं तर माझ्यावर चिडचिड करायची. मी तुला ते काही सांगून करतेय तर मला लेक्चर द्यायचं. म्हणजे बेसिकली तुला मला काही करूच द्यायचं नाही. ही तुझी स्ट्रॅटेजी आहे ना. सुष्मिता, काय होत आहे तुला? मला कळत नाहीये. बरं ठीक आहे, ऐक, चिडचिड नको करूस. काहीही स्ट्रॅटेजी वगैरे नाहीये माझी. तू बोल, काय काय होत आहे तुला? ऐक, मला ना आपल्या घराचा मेकओव्हर करायचा आहे. हे काय आहे मध्येच?